जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे देवा, हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूची तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आमच्या प्रत्येक बांधवावरती आहे, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, या दिवसाची सुरुवात करत असताना जे सुंदर वचन तू आम्हाला देत आहे ते आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर. आमच्या कामामध्ये, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तू आम्हाला सहाय्य कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, या सकाळच्या म्हणण्यासाठी आपण शास्त्रभाग घेणार आहोत. नीतिसूत्र याचा 7वा अध्याय आणि याचे आपण काही वचने वाचणार आहोत. व्याविचारणीच्या कारवाया, माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेव. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्यातल्या बावलीप्रमाणे सांभाळ. ती आपल्या बोटास बांध, ती आपल्या हृदयपटलावरती लिहून ठेव. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण आणि सुज्ञतेला आपली जिवलग मैत्रीण म्हण. त्याच्या योगाने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले, तो भोळ्या मंडळी तरुणजनांमध्ये एक बुद्धिमान तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोणाजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता. तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस मावळता रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला. तेव्हा वेश्येचा पोशाख केलेली कोणी एक कावीबाज स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाही. कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत बसते. तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले. तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, मला शांतपणे करावयाची होती. मी आपले नवस आज फेडून चुकले. याकरिता तुला भेटायला व तुझे मुख पाहायला मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस. मी आपला पलंग वेल बुट्टीदार गिरद्यांनी, मिश्री तागाच्या पट्टेदार वस्त्रांनी सजवला आहे. मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. ये चल, आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त होऊ. आपण प्रेमानंदाने आराम पाहू, कारण घरधनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे. त्याने पैशांची पिशवी बरोबर नेली आहे. तो पौर्णिमेस घरी येईल. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले. आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तत्काळ तिच्या मागे चालला. जसा बैल कापला जाण्यास जातो, जसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो, जसा पक्षी पाश आपला जीव घेण्याकरिता आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो, पण अखेरीस तीर त्याचे काळीज भेदून जाते. तर माझ्या मुलांनो, माझे ऐका, माझ्या तोंडच्या वचनाकडे लक्ष द्या. तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नको. तिच्या वाटांनी जाऊन बहकू नको, कारण तिने बहुतांना घायाळ करून पाडले आहे. तिने वधिलेल्या सर्वांची संख्या मोठी आहे. तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरण्याचा मार्ग होय. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा. हे वचन तू आम्हा प्रत्येकाला दिलेलं आहे आणि या वचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये कार्य होऊ दे. पित्या परमेश्वरा, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींपासून, सर्व प्रकारच्या व्यभिचारापासून प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण कर. आणि प्रिय प्रभू, आज ह्या गोष्टीमुळे अनेक लोक तुझ्यापासून दूर जात आहे. आज ह्या गोष्टीमुळे अनेक लोकांमध्ये विसंगती गोष्टी होत आहे.
हो पित्या परमेश्वरा, सर्व लोक ह्या गोष्टीमुळे पापामध्ये पडत आहे. प्रिय प्रभूजी, ह्या गोष्टीपासून तू आम्हाला वाचव, आमचं जीवन तू सांभाळ. कारण प्रिय प्रभू येशू, तू आमच्या ह्या जीवनासाठी तू आपलं रक्त त्या क्रूसावरती सांडलेलं आहे. आणि प्रभू तू पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, स्वर्गात गेला, आणि प्रभू तू आता आम्हाला तू घ्यायला येणार आहे. प्रभू ही सुवार्ता प्रभू प्रत्येक बांधवाच्या कानावरती जाऊ दे आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्याजवळ शांती आहे, तुझ्याजवळ प्रेम आहे, तुझ्याजवळ प्रीती आहे. ओ पित्या परमेश्वरा, ह्या सकाळच्या समयी आम्ही प्रार्थना करत आहोत, जे निराशेत आहे, जे संकटामध्ये आहे, जे प्रॉब्लेममध्ये आहे, जे समस्येमध्ये आहे, अडचणीत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. जे आरोग्याच्या समस्यांनी झुंजत आहे, प्रिय प्रभू येशू, त्या सर्व समस्या नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभू जे आमच्यासाठी प्रार्थना करत आहे त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. तुझे देवाच प्रभू, तुझे दास दासी ज्या ज्या ठिकाणी सेवा करत आहेत त्या सर्व सेवा तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभूजी, जे सकाळी उठून प्रार्थना करतात त्यांच्या सर्व कुटुंबियांना तू आशीर्वादित कर. विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत ज्या ठिकाणी अद्याप पाऊस नाही, प्रभू त्या ठिकाणी तू पाऊस दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ओ पित्या परमेश्वरा, आज ह्या जगातील सर्व परिस्थिती तू बदलून टाक. प्रिय प्रभू, आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. आमच्या देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार या सर्व लोकांना आमचा देश चालवण्यासाठी सुबुद्धी दे, ज्ञान दे, चातुर्य दे आणि शत्रू राष्ट्रापासून आमच्या देशाचं तू रक्षण कर आणि तुझं गौरव दे. विशेष करून सर्व अनैतिक गोष्टीपासून, भ्रष्टाचारापासून, पापमय गोष्टीपासून प्रिय प्रभू आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू रक्षण कर आणि प्रभू प्रत्येकाचं तारण व्हावं यासाठी मी प्रार्थना करत आहे पित्या परमेश्वरा. प्रत्येकाचं आध्यात्मिक जीवन बदलल्या जाऊ दे प्रभू, कारण तुझी येण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे. आणि प्रिय प्रभू येशू, प्रत्येक बांधवाला पश्चातापी अंतःकरण तू दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आज या सकाळची प्रार्थना तू आमची ऐकलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आमच्या सर्व बांधवांना तू आशीर्वादित कर. सर्व उद्योगधंदे, सर्व बँकिंग क्षेत्र आणि प्रिय प्रभू आरोग्य सेवा, सैनिक सेवा आणि ज्या देशातील सर्व सेवा आहे त्या सर्व सेवांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. इथून पुढची वेळ काळ सर्व काय तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवा आपल्या सर्वांना, आपल्या परिवाराला, आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुटुंबियांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.